उपस्थित राहतात. तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत, पण गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं तुमचं सर्वांचं चांगलं हो हीच अपेक्षा त्या गोरक्षनाथाच्या चरणी करत असतो. विचार करताना सर्वच या ठिकाणी शिष्यमंडळ नसतंय, पण आजचा दिवस म्हटला की व्यासपूजेचा दिवस. व्यासपूजा म्हणजे काय? एका साधूची पूजा करणं, साधूच्या सत्संगात राहणं, साधूच्या संगतीत राहणं. जगद्गुरु तुकोबरायांनी प्रतिपादन केलं, संतांचे संगती मनोमार्ग गती अकलावा श्रीपती येणे पंथे. भगवंताच्या जवळ जायचं असेल तर आपल्याला गरज कुणाची तरी आहे, आणि देवाच्या जवळ जायचं असेल तिथेही गरज कुणाची आहे, आणि कोर्टात जायचं असेल तर तिथेही गरज कुणाची तरी आहे. कोर्टात जायचं असेल तर वकिलाची गरज आहे, संतांच्या संगतीत जायचे तिथे एका संताची गरज आहे, आणि जिथं देवाच्या सानिध्यात जायचे तिथं साधूची गरज आहे. म्हणून उक्ती केली, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. या कलियुगामध्ये तुम्हाला देव भेटत नाही. आतापर्यंत तुम्ही कधी पाहिले का देवाला? याच्यामध्ये एकही व्यक्ती अशी नाही की तो म्हणत मी देव पाहिलाय. देव हा कधी दिसत नाही. देव दिसतो, पण कुठं आहे? तो आपल्या जवळ आहे. आपल्या जवळ असलेल्या देवाला जर आपण पाहू शकत नसेल तर आज आपण मनुष्य म्हणून उपयोग नाही. कुत्र्यात देव आहे, झाडातही देव आहे, दगडातही देव आहे, मातीतही देव आहे. तुम्ही म्हणाल मातीत कसं काय देव? त्याचे कारण सांगतो. आपली मंडळी बाहेर बघा, तिकडे बिनकामाचा कारभार चालला आणि रूम मध्ये बसले ते पण बोलले. उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला सर्वांना, जर सहजगते जर पाहिजे झालं तर हे विश्व ज्याने निर्माण केलं तो भगवान शंकर आहे. काही दृष्टीने सांगितलं जातं हे विश्व जग ज्याने निर्माण केलं तो विष्णुदेव आहे. काही म्हणतात नाही ज्याने हे सर्वांची निर्मिती केली तो ब्रह्मदेव आहे. तुम्हाला आम्हाला निर्माण करणारा ब्रह्मदेव जरी असला आणि तुम्हाला आम्हाला किंवा प्राणी मात्राला सगळ्यांच्या जीवांचा सांभाळ करणारा भगवान विष्णू जरी असला तरी जोपर्यंत ही आत्मज्योत जाग्यावर आहे तोपर्यंत आपलं सर्व जीवन चांगलं आहे. पण ज्या दिवशी आत्मज्योत मालवली त्या दिवशी आपलं जीवन संपलं आहे. लक्षात येईल तुमच्या? का सांगावं आणि कशासाठी सांगतोय? तो उभ्या आयुष्यामध्ये भगवान शंकर हा पहिला ज्योती रूपात होता. म्हणून आज तुम्ही प्रत्येक जण घरोघर दिवा लावताय. दिवा जो लावता तुम्ही कुणासाठी लावता? तुमच्या घरात उजेड पडावा म्हणून. सरकारने तुमच्यासाठी लाईटी दिल्या म्हणून. पण दिवा ही ज्योत लागलीच पाहिजे. ज्योत लागण्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. त्या देवापुढे ठेवलेला दिवा, लावलेला दिवा, तो दिवा लावल्यानंतर त्या भगवंताला एकच प्रार्थना असते, देवा ही ज्योत तुझ्या पुढे लावली ना तशी माझी आत्मज्योत कायम तुझ्या पुढे तेवत राहू दे म्हणून दिवा लावायचा. उजेड पडावा म्हणून नाही. उजेड कोणावर पडतोय? उजेडात कोण आहे? उजेडात सगळेच आहेत, पण सगळे अंधारात बसल्यासारखे आहेत. कळलं का तुम्हाला? हे कळलं पाहिजे. मी असं का म्हटलं अंधारात बसल्यासारखे? प्रत्येकाच्या जवळ ज्ञान आणि अज्ञान आहे, पण माणसाच्या शरीरामध्ये असणारे हे 6 उंदीर, हे 6 जण घर करून बसले. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि द्वेष आणि माया. हे जर माणसाजवळ जर नसेल तर तो आमच्यासारखा निस्वार्थ साधू झाल्याशिवाय राहत नाही. आतापर्यंत कधी कुणी ऐकलं का? कुणी सांगितलं का ह्या देवाने सांगितले मला कोंबडं का? नाही सांगितलं, कधीच नाही.
कधी तुम्ही पंढरपूरला गेले, पांडुरंगाने सांगितलं का माझ्यासाठी तू नारळ घेऊन ये? त्यांनी सांगितलं अरे मी जे गळ्यात वागवतो ते तू वागव. तुळशी माला गळा, गोपी चंदन केळा, फळे इकडला वैष्णवांचा. माझ्या भक्तांबरोबर प्रेम कर, माझ्या भक्तांबरोबर दया कर. आणि जेव्हा तू हे माझ्या भक्ताबरोबर करशील ना त्याच वेळेला तू मला प्राप्त आहे. नामदेवरायांनी जीवाचा आकांत केला. नामदेवराय देवाला जीव घालत होते. या सृष्टीमध्ये अशी दोनच संत जन्माला आले की त्यांनी देवाला जीव घातलं. एक देवीला जीव घालणारा ध्यान भगत झाला आणि माझ्या पांडुरंगाला जीव घालणारा फक्त एकच तो माझा नामदेवराय झाला. जनाबाई नव्हती का? मीराबाई नव्हती का? सोनार नव्हता का? नरहरी सोनार तोही होता. सगळे होते, पण याच्यामध्ये नामदेवाचा अधिकार देवाजवळ होता. तातडीच्या कामासाठी दामू शेट्टी बाहेर गावी गेले आणि नामदेवाच्या हाती नैवेद्य पाठवले. सांगितलं देवा, अरे माझा बाप जर परगावी गेलाय, तो इथं असल्यावर तू जेवत असतो आणि आज तू का जेवत नाही? घेईन धडक फोडीन मस्तक काढीन रगत तुझ्या. देवा तुला जेवायला लागल, तू जेवलाच पाहिजे. आणि जर तू जेवला नाही ना तर माझ्या जीवनात रहस्य नाही. मी माझं सुद्धा प्राण तुझ्या पुढे देईल. ज्वालामुखी क्षेत्र असं आहे, तिथं तेल नाही, तूप नाही, वात नाही, कोणत्याही प्रकारचं काही इंधन नाही. पण 24 तास 12 महिने कधी आहे पासून त्यापासून आतापर्यंत त्या ज्योती चालू आहे. मग या ज्योती चालू राहण्याचं एकमेव कारण काय? कुणाची उत्पत्ती आहे, कुणाने निर्माण केलंय? थोड्या शब्दात घेणार, जास्त नाही बोलणार. देवा, आई साहेबांना राजा दशरथाच्या यज्ञामध्ये उडी टाकली. उडी टाकण्याचं एकमेव कारण होतं. मराठी में बोल रहे हैं, आपको समझ में आता है ना? नहीं तो गड़बड़ हो जाएगी. महादेवाला पार्वतीला जाऊ नको म्हणून सांगितलं होतं, पण तिनं सांगितलं मी तुमची आज्ञा म्हणून तिकडे जाते, माझ्या बापाच्या घरी जाते. आज तुम्ही कुणाच्या बापाच्या घरी आलाय? महिला मंडळ कोणत्या बापाच्या घरी आला हा विचार. पार्वतीला सांगितलं तू जाऊ नको, तुझा अपमान झालाय, तुला बोलवलं नाही. तुझा बाप असून सुद्धा त्या ठिकाणी यज्ञासाठी बोलवलं नाही, तू जाऊ नकोस. तिनं सांगितलं देवा, जर यदा कदाचित माझा अपमान झालेला मी सहन करू शकते, पण तुमचा अपमान झालेला मी कधीच सहन करणार नाही. म्हणजे प्रत्येक स्त्रीला एक गर्व आहे की माझ्या नवऱ्याचा अपमान होता कामाचा. कळलं? मग तिनं सांगितलं मग मी तुम्हाला तोंड सुद्धा दाखवायला येणार नाही. महादेवाने सांगितलं जा, काही हरकत नाही. सोबत नंदी पाठवून दिला. नंदी आला, नंदी सोबत होता आई साहेबांच्या. आई साहेब करतो शब्द पार्वती माता तिच्या सोबत आला. आणि यज्ञामध्ये ज्या वेळेला उडी टाकायचा प्रसंग आला त्या पार्वतीने यज्ञ मंडपामध्ये प्रवेश केला आणि पाहिलं सगळीकडे, जिकडे पाहते तिकडे सगळ्या देवतांची आसनं आहेत. सगळ्या साधूंसाठी असं नाही, सगळ्या संतांसाठी असं नाही, भाविकांसाठी असं नाही, पण माझ्या मालकासाठी असं नाही. म्हणून बापाला जाऊन विचारलं, बाबा, तेव्हा मम्मी नव्हतं, पापा नव्हतं. म्हणून बाबा सगळं केलं पण माझ्या मालकासाठी आसन कुठे आहे? सूर्याला आसन दिलं, चंद्राला आसन दिलं, इंद्र देवाला आसन दिलं, 33 कोटी देवतांना आसन आहे, पण माझ्या बापाला आसन का नाही याचं कारण सांगा. सांगितलं भिकारने तू आधी त्याच मार्गाने परत पावलाने माघारी जा, तुझी या ठिकाणी गरज नाही. तुम्हाला नाही म्हणलं, नाही तर तुम्ही म्हणायचं आम्हालाच म्हणले काय ये ये ये, कारण मोक्यावर शब्द आला तिकडून हजर प्रसंग सांगितला. बाबा ज्या ठिकाणी माझ्या मालकाला जागा नाही त्या ठिकाणी तुमच्या यज्ञाचा पूर्णांक होणार नाही.
म्हणून यज्ञ करताना भगवान शंकराची आराधना त्याला आसन पहिलं द्यावं लागतं. मग ते आसन दिलंच नाही, मला इथं थांबायचं नाही. भिकारी म्हणून सांगितलं, तुझ्या अंगावर पांढरी साडी आहे, सफेद वस्त्रामध्ये तू वावरणारी आहेस, तुझ्या मालकाच्या अंगाला काही राख चोळलेली आहे आणि अशी राख लागलेली राख माझ्या दारात येता कामाचं नाही, म्हणून त्याला जागा ठेवली नाही आणि आमंत्रण सुद्धा दिलं नाही. पार्वतीच्या डोळ्यातून पाणी आलं. बाबा, जो या विश्वाचा मुख्य अधिपती, या विश्वाचा जो मालक आहे, जो विश्वाचं ज्याचं सर्व सूत्र त्याच्या हातात आहे, जारण मारण आणि उच्चाटन, कोणाला जगवायचं कोणाला मारायचं आणि कोणाला खड्ड्यात टाकायचं हे काम ज्याच्या हातात आहे, तो माझा मालक आहे, तो माझा पती आहे. त्याला जागा नाही. नाश होईल तुमच्या यज्ञाचा. स्त्रीच्या मुखातून निघालेला शब्द आई साहेबांना ताबडतोब पळत गेल्या आणि त्या यज्ञामध्ये उडी टाकली. यज्ञात उडी टाकल्याबरोबर अग्नी येतो. अग्नीच्या जवळ काही जाऊ द्या, त्याची राख केल्याशिवाय राहत नाही. आपला देह जरी तिथे गेला तरी राख झाल्याशिवाय राहत नाही. कोणती वस्तू तुम्ही त्या अग्नीत टाका, त्याचं राख पाणी केल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव अग्नी आहे आणि तो अग्नी आपल्या जवळ आहे. पार्वतीच्या डोळ्यातून पाणी आलं. उडी टाकली, धडा 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 धडा, संपूर्ण शरीर जळायला लागलं. जळतं प्रेत पाहिलं. नंदी घाबरला, पळत सुटला आणि पळत आला तर कुणाकडे आला? महादेवाकडे आला. बाबा बाबा, घात झाला, घात झाला. काय झालं? आई साहेबांनी यज्ञात उडी टाकली. जवळ बसलेल्या महादेवानं मागचा पुढचा विचार केला नाही. डोक्याची जटा उपटली, दक्षिण दिशेला फेकली. दक्षिण दिशेला फेकलेल्या जटेतून वीरभद्र निर्माण केला. तो उभा राहिला. बाबा, का बोलावलं सांगा? जा, राजा दक्षाचा यज्ञ तोडून टाक, कारण माझ्या पत्नीचा त्याने अपमान केला. वाईट वाटला. वाईट वाटल्याच्या नंतर त्या आई साहेब होत्या, त्यांचं प्रेत खांद्यावर घेतलं आणि वीरभद्राला सांगितलं, हे सगळं उद्ध्वस्त करून टाक, काही ठेवू नको. वीरभद्राने पहिलं उद्ध्वस्त काय केलं असेल? अख्खा यज्ञ मंडप मोडला का? नाही मोडला. त्यांनी उद्ध्वस्त काय केलं? पहिलं केलं ते फक्त राजा दक्षाचं शिर तोडून टाकलं. डोकं तोडून टाकल्याबरोबर पार्वतीच्या आई साहेब पुढे आल्या. शेवटी माझ्या कुंकवाचा धनी आहे, काही करा पण त्याला साजिवंत करा. मालकाकडून चूक झाली असली तरी त्याला माफ करा, पण मात्र माझ्या कपाळाचं कुंकू पुसू नका. मग मात्र महादेव दयाळू येत, म्हणून नाथ महाराज वर्णन करतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पायी माझे चित्ती वाचे भगता शिवनाम तयार बाधी क्रोध का. मगाशी यज्ञ करताना आपण गायत्री वापरते, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम वरुणा रुक्मिव बंधना मृत्युर्मुखी यमामृता. का वापरला तो? काय वापरण्याचा हेतू काय होता, काय उद्देश होता? प्रत्येकाच्या पाठीमागे यम आहे आणि त्या यमाला सहारा नाही लागावा म्हणून भगवान शिवाची आराधना असते. त्या ठिकाणी आई साहेबाचं प्रेत खांद्यावर घेतलं. भगवान विष्णूने पाहिलं, महादेव चालेत, क्रोधात चालेत, रागात चालेत, काय करावं? एक एक पाऊल जमिनीवर ठेवलं. धरती माता थरथर कापत होती. थरथर कापणाऱ्या धरतीकडे पाहिलं आणि मग मात्र भगवान विष्णूने सुदर्शन चक्र फेकलं आणि त्या देहाचे 9 तुकडे केले. कोणत्या देहाचे? मुख्य तुम्ही सगळे पार्वतीच्या देहाचे 9 तुकडे केले. ते 9 ठिकाणी विखुरले गेले. ज्या ज्या ठिकाणी जो जो तुकडा पडला त्या त्या ठिकाणी देवीचं रूप तयार झालं आणि या रूपाला राखण करण्यासाठी कालभैरवाचा अवतार झाला. भैरव तिच्या जवळ आला. ज्या ठिकाणी दिवे असते तिथं भैरव आहे. ज्या ठिकाणी वाघावर बसले तिथं वाघ पुढे आहे. ज्या ठिकाणी रेड्यावर बसले तिथं रेडा पुढे आहे.
आई साहेब जिथं जीप पडली तिथं ज्वाला झाली. त्या ज्वालामाईचा एक ध्यानू नावाचा भगत होता. वाटेल ते झालं तरी चालेल, काही झालं तरी चालेल, पण मी माझ्या आईच्या सेवेशिवाय राहणार नाही. आईची सेवा करत असताना इतकं मन लावून इतकं एकाग्र होऊन त्यांनी सेवा केली की अशी सेवा त्याच्या जीवनामध्ये कधी कोणी केली नसेल. एक दिवशी अकबर बादशाह आला आणि अकबर बादशाहने पाहिलं, अरे ही ज्वाला आहे, ही भडकती ज्वाला आहे, हिला मी आताही बंद करू शकतो, पण महाराज लक्षात ठेवायचं, गर्वाचं घर केव्हा खाली असतं. ज्यांनी गर्व केला तो कधी टिकत नाही, म्हणून गर्व कधी नसावा. म्हणून महाराज म्हणतात अहंकार गेला. अहंकार घालवला पाहिजे, आपल्यातला अहंकार केला पाहिजे, प्रेम तयार झालं पाहिजे, आपुलकी तयार झाली पाहिजे, माया तयार झाली पाहिजे, ममता तयार झाली पाहिजे. अशा अवस्थेमध्ये हे सगळं काही घडलं आणि त्या अफजल बादशाहनं एक लोखंडाचा तवा 1.25 मणाचा आणला आणि त्या ज्योतीवर ठेवला. आई साहेब अग्नी पुढे काही चालत नाही. एका क्षणातच त्याला छिद्र पाडलं आणि ते छिद्र पाडून उभं आल्यावर अकबर बादशाहला वाटलं आता ही अशी थांबत नाही, अख्खा ओढा ओढून आणला, निदान पाणी घातल्यावर तरी विजल, पण अग्नीचं पाण्याचं काही वैर आहे. अग्नीचं पाण्याचं वैर आहे. आपण टॉयलेट बाथरूम जर आग्नेय कोपऱ्यात काढलं किंवा आग्नेय कोपऱ्यात टाकी घेतली किंवा आग्नेय कोपऱ्यात नळ नेऊन घातला तर त्या घरामध्ये सुख लागत नाही. हे मुद्द्यावर ध्यानात ठेवा. मग त्या पाणी सोडल्याच्या नंतर तरी ती पाण्यातूनही वर आली. अरे म्हणला ही तेजस्वी आहे, कोण आहे? म्हणून त्या ध्यानू भक्ताचा जो बसायचा घोडा होता तो घोडा घेऊन अकबर बादशाह दिल्लीला गेला. दिल्लीला गेल्याच्या नंतर त्या दरबारामध्ये म्हणजे हा घोडा कोणाचा आहे? म्हणजे ध्यानू भक्ताचा आहे. ध्यानू भगत कोण आहे? तर म्हणजे आईचा भक्त आहे. कोणती आई? तर म्हणजे ज्वाला. मग सांगा तुम्ही सगळ्याजणी ज्वाला आहेत का नाही? ना? आणि तुम्ही म्हणले ना नाही, कशावर तुम्ही म्हणता ही ज्वाला जर कधी भडकली तर घरातली ज्वाला सुद्धा शांत राहत. लक्षात आलं असेल आता. म्हणून आगीच्या कधी नादी लागायचं नाही आणि अग्नीच्या नादी लागायचं नाही म्हणून साधू होत्या. कळलं? प्रसंग आहे. मग त्या पुढे जर तो विचार करत असताना तो ध्यानू भक्ताचा घोडा त्याला दरबारात येण्याकरता याने त्याची मान तोडून टाकली एका तलवारीच्या खाली. घोड्याची मान तुटली, मुका प्राणी होता, त्याचा जीव तर गेला. पण ध्यानू भगत धावत पळत आला. आल्याच्या नंतर पाहिलं, अरे हे काय झाले सगळं. मग तो विचार केला. विचार केल्याच्या नंतर त्या ध्यानू भक्ताचं ध्यास केला, आई जर माझा घोडा तू जिवंत केला तर मी आजपर्यंत तुझी केलेली सेवा परिपूर्ण होईल, नाही तर ती शून्य आहे. त्याने हातामध्ये तलवार घेतली, आईचा धावा करतोय पण घोडा जिवंत होत नाही. राग आला आणि रागाच्या तडाख्यामध्ये आपलं स्वतःच शिर तोडलं, त्या ताटामध्ये घेतलं आणि सांगितलं एवढं माझ्या माईपर्यंत पोहोचवा. आई जवळ गेले, सगळा दरबार बघतोय. आईचा दावा करत असताना प्रत्यक्ष माता प्रगट झाली. ते घोड्याचं मुंडकं जे होतं, मुंडी जे होते, जे डोकं होतं ते पुन्हा त्या घोड्याला लावलं. घोडा जिवंत झाला. घोडा जिवंत झाला, सगळीकडे आकार झाला आणि आईनं त्या ध्यानू भक्ताचं मुंडकं सुद्धा झाडाला चिटकवलं. ध्यानू भक्त जिवंत झाला. म्हणजे एवढी निष्ठेची भक्ती आपल्याजवळ असेल. माणसं एक उदबत्ती घेतात आणि 3 दिवस ओळखून दाखवतात, मी तुला दाखवतो. रस नाही. आमच्या दुकानदारांची तर लई मजा. सकाळी आले का पहिली उदबत्ती पेटवली का बेलेत दुकान केल्याशिवाय राहतील ना. धूर करायचं कशासाठी करायचं, पण उदबत्ती जाळणं निषेध आहे, ध्यानात ठेवायचं. उदबत्तीमध्ये काय आहे कोण सांगू इच्छित?
मध्ये काडी आहे का नाही त्याच्यात? उदबत्तीमध्ये एक काडी असते. ते काडी कशाची असते? बांबूची. आणि बांबू कधी लागतो आपल्याला? आता म्हणा धडधडीत गेल्यावर हे का नाही? आधीच आपण बांबूच जाळतोय का नाही? आपलं जीवन जाळून टाकतोय आपण. त्यापेक्षा धूप लावा. धुपामध्ये रहस्य आहे, पण आता केमिकल आहे सगळं, त्याला आमचा इलाज नाही. पण धर्मशास्त्र शिव महाराज सांगतात तुम्ही कधीही अगरबत्ती घरात जाळू नका. त्याचं कारण आहे, जो खाटेवर आला तो ताटेवर गेल्याशिवाय राहत नाही. मग उदबत्ती का जाळत नाही? उदबत्ती जाळायची नाही. ज्यांच्याकडे गाड्या आहेत कधीच आयुष्यात गुलाल टाकायचा नाही. गाडीवर कधीच गुलाल टाकून पूजा करायची नाही. गुलाल कधी लागतो तुम्हाला लक्षात आलं असेल? शेवटला गुलाल शेवटला लागतो. अजून गुलाल कधी लागतो तुम्हाला सांगू का? तांत्रिक हिशोबातून सांगू का? ज्या वेळेला एखादी केस कोर्टातून हरत आणि ती केस कोर्टातून हरल्या का त्या वैद्याच्या नावाने गुलाल जर उधळला तर त्याचा उधळा मादळा झाल्याशिवाय राहत नाही. साधं तर आहे. अजून काय होतंय? अजून त्याच्या एक गणित आहे. हा गुलाल सामान्य नाही, या गुलालाची रहस्यच वेगळी आहे. पण तोच गुलाल ज्योतिबाला लागतो, पण तो गुलाल खंडोबाला चालतो. बरोबर आहे? गुलाल ज्योतिबाला लागतो पण तो खंडोबाला चालत नाही. खंडोबाला भंडार लागतो आणि ज्योतिबाला गुलाल लागतो. दोन्ही अवतार एकाच येते, पण फरक अजून कळला. मग रहस्य तयार होतं. अशा पद्धतीने आई साहेबांनी आपलं जीवनचरित्र केलं. हे जीवनचरित्र करत असताना आज माझी तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे, जास्त बोलायचं नाही, वेळेचं भान ठेवायचंय. प्रत्येकाला भुका लागल्या, प्रत्येकाला घर जायचंय, कामाचे धंद्याचे दिवस आहेत. आज मोकळा वेळ नाही. काही मंडळी आमची वारीतून भेटून आले तरी पण इथं हजर आहे. मग त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे. आपल्याला नाही जाता आलं, निदान ते तर आले. आणि त्याच्यामुळेच आपलं जीवनचरित्र पुण्य फळदेव होतं दिवसा, भाग्य उदयाचा कसा. म्हणून हा विचार करत असताना आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा इथे यायचं आपल्याला. आजच्या दिवसाला व्यास पूजा केली जाते. व्यास पूजा म्हणजे साधूची पूजा केली जाते. साधूची पूजा का करायची तर याचं कारण आहे, साधूच्या अंगी 33 कोटी देवतांचा वास तयार असतो. तर तेवढं निष्ठावंत पाहिजे, नाहीतर नुसतं भगवी कपडे घालून साधू होऊन जमत नाही. त्याग करावं लागतं, शरीर जाळावं लागतं, मन जाळावं लागतं, आपल्यातले 6 विकार जाळावे लागतात. आणि जेव्हा हे 6 विकार जाळले जातात ना, तो परिपूर्ण असतो. तो म्हणतो मला तुमचं घेणं देणं नाही. पाय तुमचे आठविता सद्गुरुराया, हीच माझी देवपूजा. गुरुचरणाची माती तीच माझी भागीरथी. विचार करायचा. आता आमची काही कचबुच्ची माणसं आहेत, व्यापारी म्हणून घोडेगावला व्यवसाय करणारे. त्याच्यामध्ये आमचे शैलेश भाई असतील, विनोद भाई असतील, अधिक करून सर्वच तो परिवार, तोही आपल्या बरोबर जोडला गेला. आपले तर आहेतच आहेत, पण बाहेरची माणसं जोडली जातात. हे नातं जे आहे, मी मगाशी एक शब्द वापरला, हा माझा परिवार एवढा आहे. झाडाला फुलं येतात पण ती फुलत राहतात. तशी साधू जवळ येणारी माणसं सुद्धा मनापासून फुलत राहतात. म्हणजे फुलणारी झाडं म्हणजेच तुम्ही आहात. ही व्यास पूजा का करायची? व्यास पूजेचं कारण काय? व्यास पूजेचं महत्व इतकं महत्वाचं आहे. या सृष्टीमध्ये गुरुतत्व म्हणून व्यासाकडे होतं. 6 शास्त्र 18 पुराण त्यांनी लिहिलेत असं म्हणतात, चुकीचं आहे. प्रत्येक पुराणाचा कर्ता वेगळा आहे, प्रत्येक पुराणाचा लिहिणारा वेगळा आहे. पण व्यथा व्यासांनी सांगितली आणि व्यासांनी ही शिकवण दिल्यामुळे आज या व्यासांची पूजा तेव्हापासून सुरू झाली. नाही तर सृष्टीत काहीच नव्हतं. देवांचे गुरु बृहस्पती,
देवांचे गुरु बृहस्पती आणि दुसरे भूतांचे गुरु कोण? आता प्रश्न पडलाच आहे की नाही? जे देवांचे गुरु आहेत ते बृहस्पती आहेत. देवांचे गुरु, कृष्णाचे गुरु संदीपान. कृष्णाला सुद्धा गुरु होता, देव होता तरी गुरुच होता. रामाला सुद्धा गुरु होता, गुरु वशिष्ठ. मग रामाने गुरु केला, कृष्णात म्हणजे त्रेतायुगात गुरु केला, द्वापार युगात गुरु केला आणि कलियुगात त्यांचा रोग आला म्हणा ना करुणा. त्याला शब्दाचा अर्थ कळला. सद्गुरु काय करायचं? सद्गुरु पासून काय फायदा आहे? सद्गुरु पासून आपल्याला भवसागर करता येतो. सद्गुरु पासून आपल्याला आपल्या जीवनाच्या पहिल्या पायरीपासून तर शेवटच्या पायरीपर्यंत जाता येतं. जुनी पुराणी नावं माझी किनाऱ्याला लाव, देवा तुझे मनोहर रूप मला दाव. आतापर्यंत देव कोणी पाहिला नाही, देव कोणाला दिसला नाही, दिसत नाही. पण जोपर्यंत आत आहे तोपर्यंत देव आपला आहे आणि आपणही देवाचे. हो, पण यासाठी देव जर खऱ्या अर्थाने पाहायचं असेल तर त्याला सद्गुरूची दीक्षा घ्यावी लागते. ती दीक्षा घेतल्याच्या नंतर त्या निष्ठेने आपण पुढे गेलो. नाहीतर एक उदाहरण देतो मी तुम्हाला. एका गावामध्ये सद्गुरू यायचे, सर्व परिवार जमायचा, अख्खा गाव जमायचा. अख्ख्या गावामध्ये जमलेली सगळीची सगळी माणसं असायची. अरे गुरुजी आले, गुरुजी आले, गुरुजी आले, गुरुजी आले. किती आनंद वाटत असेल. सगळे कोण हार घेऊन येते, कोण पेढे घेऊन येते, कोण स्वागत करतोय, कोण ढोल ताशा वाजवतोय, कोण काय करतोय, कोण नगारे वाजवतोय. आणि गुरु तर आले काय झालं काय? असा पाऊस भरपूर चालला होता. भरपूर पावसामध्ये वड्या नाल्यांना पूर आलेला होता. एकाला पलीकडे जाता येत नव्हतं, आता कुणीही जात नव्हतं. गुरु तर नदीच्या पलीकडे उभे आणि त्यांना आणायचं कसं? किती शिष्य गेले असतील? एकही गेला नाही. कारण का? भीती कशाची होती? पाण्याची. भीती कशाची होती? पाण्याची. मग आपल्याला भीती कशाची? पाण्याची का पाण्याची? शब्दाचा अर्थ समजून घ्या. आपल्याला सुद्धा तशीच भीती आहे. म्हणून आपण कुठल्याही संकट ओढवलं तर आपण तिथपर्यंत जात नाही किंवा त्याच्या जवळ जात नाही. आग पेटलेली आहे, त्या आगीत कोण जाणार आहे का? हात घालायला नाही जाणार ना. नदीला पाणी भरपूर आहे, कोण पलीकडे जायचा विचार करणार आहे? किती कोण असू द्या नाही. अग्नी, पाणी आणि वारा, तीन गोष्टीच्या कधीच नादी लागायची नाही. पण जीवनामध्ये सफल आहे तुम्ही. अग्नी भडकते, थांबून घ्या, तो आपोआपच शांत होईल. पाणी वाहते, स्पीड आहे त्याला, पण ते आपोआपच कमी होईल. कारण वरचं आतले खाली कमी होते. अग्नीचं इंधन कमी झालं की अग्नी सुद्धा कमीच होतो. तसं आपल्यामध्ये हे 6 विचाराचे विकार आहेत आणि हे 6 विकार आपल्या अग्नी घडवतात. म्हणून काम, क्रोध, क्रोध म्हणजे राग, लोभ, मोह, मत्सर आणि द्वेष. त्यांनी घर बांधलं, मी बांधणार. त्यांनी 2 मध्ये केले, मी 4 करणार. पण ही हिंमत ठेवत नाही. इथं उलट आहे, त्यांनी बांधलंच कसं? अरे पैसे घरातले म्हणून बांधलं. त्याच्यात पैसे नसते घर बांधलं असतं का? नाही. म्हणून त्याला जाता जाता सांगतो, या व्यासपीठाचं महत्व वेगळं आहे. तुम्ही गुरु जीवनामध्ये करा. मी म्हणत नाही मला गुरु करून घ्या. तुम्हाला जिथं आवडेल तिथं गुरु करा, पण बिना गुरुचं कोणी राहू नका. नाही तर नामदेव रायाला सुद्धा देवाने सांगितलं होतं, नामदेवा अजून तो रंड काय शब्द कळाला. म्हणजे जोपर्यंत तुला गुरु होत नाही, गुरु करून घेत नाही, तोपर्यंत तुला माझं वैभव कळणार नाही. मग नामदेवरायांनी सद्गुरु करून घ्यायचं ठरवलं. मराठी प्रवचनामध्ये मला वाटतं हा विषय आला होता, त्यामुळे पुन्हा उघडत नाही मी तिकडं. तर त्यासाठी हा विचार केल्याच्या नंतर नामदेवरायांनी विचार केला, म्हणजे आता काय करायचं? सद्गुरु केला पाहिजे. सद्गुरु करण्याकरता गेले विश्वभा केचरांकडं. सांगितलं, वृद्ध काळाने थकलेले माझे पाय उचलून देवाच्या डोक्यावर लागला तेव्हा जिकडं तिकडं पिंड निघत होती. मग ती पिंड कोणाच्या मुळे होती? कोणाच्या मुळे होती? बस एवढं वाक्य कळलं ना तर भरपूर झालं. सद्गुरूमुळेच हे सगळं जिकडं तिकडं देव दिसू लागला.
पिंड ठेवाल कुठं. मग शेवटी म्हटले तुमचं एवढं वय झालं, आता मी तुमच्याशी सद्गुरूची प्राप्ती करून घेतो, तुम्ही मला उपदेश करा, मला मार्ग दाखवा, मला दीक्षा द्या, मी मोकळा होतो. दीक्षा दिली आणि मग देवानं स्वतः घिसाडी आणि घिसाडीचं रूप घेतलं आणि रस्त्यामध्ये नदीजवळ पुंडलिकाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला एक मोठी चूल केली आणि त्याच्यामध्ये तो भाता लावला. भाता तुम्ही गेलात का कधी पंढरपूरला? भाता लावला आणि त्याच्यावरती ती टेंग ठेवली. टेंग कळती ना, तांब्याचं पितळाचं असं मोठं भांड असते आणि ते टेंग ठेवली, त्याच्यामध्ये ते पाणी ठेवलं उकळायला. देवानी रुक्मिणीला सांगितलं तू चिंता करायची नाही, फक्त भाता हलवायचं काम कर, म्हणजे जाळ घाला. आणि जाळ घालत असताना त्या पाण्याला उकळी आली. पाहते कोण? नामदेव राया. उकळी आलेली पाहिली म्हणजे काय माणूस आहे, एवढं पाणी उकळतंय, काय टाकायचं टाक ना. देवानी पटकन सांगितलं रुक्मिणीचे मेलेलं पुत्र 8 दिवस झालं तिथं पडलंय, त्याची दुर्गंधी सुटली, जा पळत पळत आणि उचलून टाक. कशा? बस त्या दिंडीमध्ये टाकायला आणलं, तसं टाकून दिलं. आईला म्हणला पाठ खरं नाही, ही उठलं नामदेव राय 2 हाताची मूठ आवडली, पळत सुटलं रावळाकडं. रावळाकडे गेलं, म्हणला देवा तुला कळतंय का काही? म्हणला आपल्या गावात एक गिराईक असं आले, एक घिसाडी आणि एक घिसाडीने, पण त्यांची गंमत अशी आहे का ती काही मेल्याला उचलून टाकतात आणि शिजवीत बसतात, आता काय करायचं? म्हणजे नामदेवा म्हणून तर तुला सांगितलं होतं तुझं मडकं कसं आहे रे. हे मडकं पक्क करण्याकरता सद्गुरूची गरज आहे, म्हणून तू सद्गुरू करून घे. जीवनात निश्चित करून गेल्याशिवाय राहणार नाही. नामदेव रायाने गुरु करून घेतलं. सांगा मला आग्रामध्ये नाव राहिलं का नाही? चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या सकल संतांचं नाव कधी बुजलं जाणार नाही. तसं कोणत्याही कधी आयुष्यामध्ये दुःख येऊ नये ही अपेक्षा गुरु गोरक्षनाथाकडे करतो आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा कोटी कोटी शुभेच्छा देतो. या ठिकाणी जास्त बोलायचं नाही, कारण का बऱ्याच गोष्टीचा विचार करायचा आहे आणि तो विचार करत असताना लहान लहान लेकरं आहेत, पण प्रत्येकाच्या पाठीमागे का नाही जायचे. बऱ्याच ठिकाणाहून या ठिकाणी मंडळी आलेली आहे. आज जर विचार केला तर देवकरवाडीवरून आमचे दादा या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर खातेगाव टाकळीवरून एक गाडी सकाळी रिटर्न गेली आणि आता हरिभक्त परायण आमचे एकनाथ महाराज जाधव, त्यांच्याबरोबर गुंड महाराज, ही दोन्ही सगळी मंडळी या ठिकाणी आली. अजून माणसं असतील त्यांच्याबरोबर. त्याचबरोबर इकडून आमच्या ढोलवडवरून प्रतिवर्षी येणारे आमचे मैतारी गँग म्हणायचं नाही आता, तुम्ही तिकडे आले म्हणतात असं म्हणा, तसं नाही म्हणा. आमचे एकनाथ दादा ते सर्वच या ठिकाणी आलेले आहेत. मच्छिंद्र दादा यांनी तर खूप मोठं मोलाचं सहकार्य असतं प्रतिवर्षी. नलवडे बरं काही मच्छिंद्र दादा नलवडे प्रतिवर्षी काही न मागता न बोलता एक साखरेचं पोतं इथं पोचवत आहे. एकदा टाळ्यावर स्वागत. आणि प्रतिवर्षाला आज मला आठवते तसं आमचे भास्कर एवढे, भास्कर शेठ एवढे, भास्कर शेठ नरसू एवढे, देवगाव लॉन्ड्रीचा व्यवसाय. तुमची कापडं आणायची, धुवायची, त्याला इस्त्री करायची, तुम्हाला कडक करून द्यायची, एवढाच व्यवसाय. पण आज गेल्या 10-15 वर्षापासून या आश्रमाला अन्नदानाची सेवा करतात. त्यांचे एकदा टाळ्यांच्याकडे असतात. अजून दुसरं त्यांच्याबरोबर पाठोपाठ बरीचशी मंडळी जमा झाली. आता चंद्रकांत गुलाने असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावेळेला सुद्धा सेवा केलेली आहे. त्याचबरोबर सोनवणे, शांताराम सोनवणे, हे सुद्धा कधी येऊ द्या, काही असू द्या, प्रतिवर्षाला त्यांची सेवा असते. अनाजी सुखदेव शेळके, मंगरुळ पारगाव यांच्याकडून सुद्धा काही सेवा असते. आश्रमासाठी लागलेलं धान्य ते पोचवण्याचं काम करतात. त्याचबरोबर या ठिकाणी अनेकांचा विचार करत असताना या ठिकाणी काल आपल्याला जो भोजनाचा स्वाद आहे त्या स्वादासाठी लागणारं दूध दिलीप भाऊजी सई या माळुंगे पटवळ यांनी सुद्धा या ठिकाणी आज 40 लिटर दूध या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी दिलेलं आहे. त्याचबरोबर परशुराम पटवळ हे सुद्धा जाधव महाराज
अत्यंत चिकाटीने या ठिकाणी सेवा करणारी मंडळी आहेत. इतर काय कमी असू द्या, लसूण कमी पडू द्या, कांदा कमी पडू द्या, काही कमी पडू द्या, पोहोचवणारी माणसं आहेत. आणि या आश्रमाला जोडलेले जेवढे सर्व भाविक आहेत, अगदी मनोमन तुम्हाला धन्यवाद देतो.